हरिपाठ वाचण्याचे फायदे. मित्रांनो, हरिपाठ हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला 13 अभंगांचा समूह आहे, जो विठ्ठल भक्तीचा महिमा सांगतो. या अभंगाचे सखोल अर्थ जाणून घेतल्याने हरिपाठ वाचन अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण ठरते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. हरिपाठातील अभंग भगवंताच्या नामस्मरणावर भर देतात. रोज वाचन केल्याने मन शांत राहते आणि जीवनातील तणाव दूर होतो. संकट, अडचणी आणि दुःख दूर होतात. हरिपाठात सांगितले आहे की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवान विष्णूच्या नामस्मरणाने पापांचे शालन होते आणि जीवनात शुभ फलप्राप्ती होते. कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते. हरिपाठाचे नियमित वाचन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुदोष, नकारात्मकता आणि अडथळे दूर होतात. आरोग्य उत्तम राहते. भक्तियोग आणि नामस्मरणामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. चित्त एकाग्र होत असल्याने मानसिक तणाव दूर होतो. मोक्ष प्राप्तीस मदत होते. हरिपाठात वारंवार भगवंताचे नामस्मरण करण्याचा उपदेश आहे. नामस्मरणाने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. जीवनात भक्तीचा मार्ग सुखर होतो. संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठात भक्ती मार्गाचा महिमा सांगितला आहे. नियमित वाचनाने श्रद्धा आणि विश्वास दृढ होतो. हरिपाठ कधी वाचावा? हरिपाठ हा रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचावा. एकट्याने किंवा संपूर्ण कुटुंबाने मिळून पठण करणे अधिक फलदायी ठरते. एकादशी, गुरुवार आणि शनिवार या दिवशी वाचल्यास विशेष लाभ मिळतो. हरिपाठ पारायणे 21 दिवस किंवा 40 दिवस केल्यास जीवनात सकारात्मक बदल जाणवतात. हरिपाठ हे फक्त अभंगांचे संकलन नाही, तर जीवनशैली आहे. यातील प्रत्येक अभंग नामस्मरणाचे महत्त्व, भक्तीचा प्रभाव आणि भगवंताची कृपा याबद्दल मार्गदर्शन करतो. हरिपाठाचे रोज वाचन केल्याने जीवन आनंदमय आणि पवित्र होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी.